मामा तुम्ही तुमचं कृषी खातं तुम्हाला सगळं महाराष्ट्र मामा म्हणतो, पण तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवले नाही हो. सांगतो ना मी, तुम्ही जे सांगितलं कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्ही लॉटरी काढली, 36 लाख अर्ज आले, 36,03,338 अर्ज आले. तुम्ही काय केलं यात रद्द किती केले? 31,64,805 अर्ज रद्द केले. का केले? काय पेंडिंग नाहीत, रद्द आहेत, पत्र आहे माझ्याकडे, त्यांची प्रेस नोट आहे, रद्द केलेत. पुरावा देऊ का निर्भू? आणि काय का का रद्द का केले? उत्तर रद्द का केलेत? रद्द का केले सांगतो. हो मी वाचून दाखवतो तुमची प्रेस नोटच. विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे 31,64,805 अर्ज रद्द करण्यात आले. मला सांगा, तुमची साईटच बंद आहे, शेतकऱ्यांना अपलोड कशी करायची? काय तर सांगा ना. साईट बंद केली, बंद पडली का बंद केली आणि परत शेतकऱ्यावर दोष देता का? हे कुठला प्रकार आहे? 36 लाखापैकी तुम्ही फक्त 2,79,000 पूर्वसंमत दिल्या आणि तरतूद किती आहे त्याला? फक्त निर्भव 263 कोटीची. म्हणजे तुम्ही 94% अर्ज रद्द केलेत. मला सांगा, एखादा शेतकरी ऑनलाईन मागणी करतो यांत्रिकीकरणात कुठल्याही घटकासाठी, त्याला गरज असल्याशिवाय मागणी करतो का? तुम्ही ज्या दिवशी लॉटरी निघाली त्या दिवशीच साईट बंद करून टाकली. शेतकरी अपलोड करू शकत नाहीत अर्ज. अपलोड नाही झाल्यामुळे तुम्ही अपलोड झालं नाही, कागदपत्र रद्द करून टाकले. हा कुठला न्याय? म्हणजे नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या, म्हणजे कुणाला फसवताय तुम्ही? शेतकऱ्यांना. तुमच्याकडे तरतूद नसलं करू नका ना, पण उगाच मोठी स्वप्न दाखवायची. बरोबर आहे, पण मामा असं शेतकऱ्याला मामा बनवू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. खरंच